हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचे एका मराठी ब्लॉगमध्ये. तर आजचा वार आहे रविवार आणि आज रविवारचं मी सगळ्यांसाठी नाश्त्यामध्ये पोहे केले होते. तर पोहे करताना मी इथं 3 कांदे, मिरची आणि कोथिंबीर कट करून घेतली. अगोदर मी पोहे स्वच्छ धुवून भिजण्यासाठी ठेवले होते. थोडा वेळ पोहे भिजवून घेतले की पोहे छान मऊ होतात त्यामुळं. आणि मी इथं शेंगदाणे भाजून घेतले नाहीत, तेलामध्येच अगोदर तळून घेत असते. तर शेंगदाणे असे तळून घेतले की छान लागतात, त्यामुळं इथं न भाजता मी तेलामध्येच तळून घेतले होते. त्यानंतर शेंगदाणे छान तळले की मी त्याच्यामध्ये कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता, हळद, मीठ टाकून हे सगळे एकत्र मिक्स करून घेते. तर त्यानंतर पोहे छान भिजवून घेतले होते. पोहे छान भिजले की मऊ होतात, त्यामुळं एक कांदा वगैरे कट करायच्या अगोदर पोहे मी भिजवून ठेवले होते. आता हे सगळं एकत्र छान मिक्स करून घेते. त्यानंतर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर तेलात टाकली तरी चालते, पण मी वरतूनच कोथिंबीर टाकणार होते. त्यामुळे कोथिंबीर कट करून घेतली होती पण वरतून टाकणार होते. त्यानंतर मी इथं पोहे झाले, इथं मी लिंबू कट करून थोडासा लिंबाचा रस पण टाकला होता. नंतर सगळं मिक्स करून घेतलं आणि अशी भरपूर कोथिंबीर मी वरतून टाकली होती. तर असा छान आज पोह्याचा नाश्ता करून घेतला होता रविवारचं सगळ्यांसाठी. मला चहा पण करायचा होता, पण म्हणलं अगोदर पोहे करून घेऊ, पोहे झाल्यानंतर चहा करून घेऊ. तर आज मी पोह्यापासूनच सुरुवात केली होती. किचन वगैरे स्वच्छ करून घेतला होता सकाळीच आणि पोहेच करायला घेतले होते. कांदा वगैरे मिरची कट करून घेतली आणि पोहे तर छान करून घेतले होते. आणि माझा मोठा मुलगा पोहे खात नाही, तर आज त्याला पण दिले होते पोहे खाण्यासाठी. म्हणलं आज खा, छान झाले आहेत पोहे. तर त्याने पण आज पोहे खाल्ले होते. नाही तर घरी पोहे केले की खात नाही, पोहे नको म्हणतोय, पण त्याला दिले होते आज मी पोहे. तर इथं छान असा आज पोह्यांचा नाश्ता केला होता. आणि मला आज दळण वगैरे पण करायचं होतं. तर घरातले एक कामं तर चालूच असतात. तर म्हणलं चला ब्लॉगला बी सुरुवात करू आणि सकाळचं. तर इथं मी सगळ्यांसाठी इथं पोह्यांचा नाश्ता सगळ्यांचं आवरलंच होतं, तर इथं सगळ्यांसाठीच आता मी पोह्याचा नाश्ता घेत आहे. तर सगळ्यांनी सोबतच असा नाश्ता करण्यासाठी घेतला होता. सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला. त्यानंतर मी नाश्ता वगैरे झाल्यानंतर थोडेसे घरातले कामं वगैरे उरकून घेतले आणि म्हणलं अगोदर दळण करून घेऊ. तर इथं मी दळण करण्यासाठी घेतलं होतं. तर एका पोत्यामधली ज्वारी थोडीच राहिली होती, तर ह्या मोठ्या डब्यामध्ये अशी भरून ठेवली होती. आणि म्हणलं जसं लागलं तसं दळण करून घेता येईल. तर दळण मी डब्यामध्ये दळून आणत नाही, तर असं बॅगमध्येच आणत असते. आणि 6 वाजता चहा वगैरे करून. नमस्कार आणखी एकदा सगळ्यांना. आणि आता वाजलेत बघा 8 आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली. आज जरा उशीरच झाला स्वयंपाक करण्यासाठी. किचन वगैरे स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि भाजीला आणून ठेवलेले आहे. तर आज चिकनची भाजीची पण रेसिपी शेअर करणार आहे. आणि दळण ठेवलं होतं, दुपारीच ठेवलं होतं दळण, आणखी आणलं नाही. आता दळण मुलगा आणायला गेलेला आहे आणि दळण आणलं की त्यानंतर भाकरी पण करायच्या आहेत. तोपर्यंत इथं मी किचन वगैरे स्वच्छ करून घेतलाय आणि मसाला वगैरे करून ठेवलेला आहे. आता फक्त भाजी करायची. तर मसाला वगैरे फक्त कट करून ठेवलेला आहे आणि आता स्वयंपाक पण करणार आहे सगळा. तर इथं चिकन आणून ठेवलं होतं, स्वच्छ धुवून घेतलं आहे. तर आज मी चिकन मसाला करणार होते. चिकन भाजीचं आपण करतो सारखी, म्हणलं आज थोडंसं चिकन मसाला करू. तर चिकन मसाला करण्यासाठी इथं मी 3 कांदे, टमॅटो, कोथिंबीर आणि अद्रक लसूण इतकंच घेतलं होतं. तर जास्त काय मसाला वापरला नव्हता, खोबरं असं वगैरे काय नाही. तर कांदा, टमॅटो, अद्रक लसूण, कोथिंबीर इतकंच असं. पण चिकन मसाला छान होतं आणि छान झाला होता भाजी पण. तर इथं ती पण रेसिपी शेअर करते. तर अगोदर मी इथं कांदा, अद्रक, लसूण ह्याचं पेस्ट करून घेतली होती. अगोदर असंच वाटण करून घेतल्यानंतर थोडंसं पाणी टाकून पेस्ट करून घेतली होती. तर वेगवेगळीच पेस्ट करून घेतली होती, कारण कांदा अगोदर तेलामध्ये फ्राय करायचा होता त्यामुळं. आणि त्यानंतर इथं मी टमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून घेतली होती वाटणमध्ये, कारण हिरवी मिरचीमुळं पण छान चव येते. त्यामुळे एक हिरवी मिरची टाकली होती, अशी तिखट मिरची घेतली होती, त्यामुळे एकच घेतली होती. आणि इथं मी दोन्ही पण आता कांदा आणि अद्रक लसूणचं वाटण करून घेतलं. आता टमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलं आहे. तर दोन्ही पण वाटण करून घेतलं होतं. तर इतकंच मी चिकन मसाला करण्यासाठी घेतलं होतं. तर छान असा मसाला तर तयार करून घेतला होता. त्यानंतर इथं मी गॅस ऑन करून अगोदर तेल छान तापवून घेतलं. तेल छान तापलं की त्याच्यामध्ये कांदा, अद्रक लसूणचं वाटण होतं ते तेलामध्ये छान असं
परतून घेतला आहे. कांद्यामधलं पाणी सगळं हे झालं की त्याच्यानंतर मी इथं टमॅटो, कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण केलं होतं, ते पण एकत्र टाकून मिक्स करून घेत आहे. तर कांदा अगोदर छान तेलामध्ये फ्राय करून घेतला होता, नंतर टमॅटो, कोथिंबीरचं वाटण केलं होतं ते पण टाकून एकत्र मिक्स करून घेतलं आहे. तर मी कांदा वगैरे काय भाजून घेतला नव्हता, असाच कच्चाच कांदाचं वाटण करून घेतलं होतं. त्यानंतर हळद, मीठ हे पण टाकून सगळं एकत्र 2 मिनटं असं ताट झाकून मी मसाला हा सगळा तयार करून घेणार होते. तर हे सगळं छान मिक्स करून घेतलं आहे. आता मसाला जास्त दिसतो, पण पाणी सगळं मी मसाल्यामधले असं हे करून घेतलं होतं. तर हे प्लेट झाकून थोडा वेळ ठेवलं. तोपर्यंत इकडं मी भात पण शिजण्यासाठी टाकला होता. तर सगळं तेल सुटेपर्यंत मसाला इथं मी परतून घेतला आहे. आणि इथं घेतला आहे चिकन मसाला, घरची चटणी आणि कांदा लसूण मसाला घेतला होता. तर हे 3 मसाले घेतले होते, सगळे एकत्र छान मिक्स करून घेतले होते. त्यानंतर इथं मी मसाला छान तयार झाला होता की इथं मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं होतं. तर हे पण आता त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेते. तर चिकन सगळे एकत्र मिक्स करून घेतलं होतं. तर पाणी जास्त नाही मी टाकलं, थोडंच पाणी टाकून असा चिकन मसाला केला होता. तर हे पण सगळं तेल सुटेपर्यंत वाफाळूनच घेणार होते. तर अगोदर तर हे सगळं छान मिक्स करून घेते, त्यानंतर हे पाणी टाकणार होते. तर पाणी वगैरे काही टाकलं नाही, छान तेल सुटेपर्यंत हे सगळं चिकन मी जर पाणी नाही टाकलं तरी पण छान झालं असतं, हे शिजवून तेलातच शिजलं असतं. पण मी थोडंसं पाणी टाकणार होते, कारण थोडंसं ग्रेव्ही पण थोडीशी करायची होती, त्यामुळं जास्तच सुक्कं पण मला करायचं नव्हतं. त्यामुळं थोडंसं पाणी टाकलं होतं चिकन शिजूपर्यंत, थोडीशी ग्रेव्ही पण करायची होती त्यामुळं. तर थोडंसं पाणी टाकून सगळं आणखी एकदा मिक्स करून घेतलं आणि हे झाकून ठेवलं एक 7-8 मिनटापर्यंत, 10 मिनटापर्यंत ठेवलं होतं छान बारीक गॅसवरती. जास्त मोठा गॅस केला नव्हता, बारीक गॅसवरती छान होतं त्यामुळं. आणि हे सगळं एकदा आणखी परतून घेतलं. तर इथं भाजी तर चिकन मसाला झाला होता, तर तर छान झाली होती चिकनची भाजी पण. तर अशी चिकनची भाजी पण केली आणि तुमच्यासोबत शेअर पण केले. तर भात पण करून झाला होता, शिजला होता, गॅस बंद करून घेतला, भाजी पण करून घेतली होती. आणि आता मला भाकरी पण करायच्या होत्या, तर म्हटलं भाकरी पण करून घेऊ. दळण पण आणून दिलं होतं मुलांनी माझ्या. तर इथं मी अगोदर तर गॅस ऑन करून तवा ठेवते तापण्यासाठी आणि भाकरी पण करून घेते. तर छान आज स्वयंपाक केला होता. आज मी मसाला वगैरे काय, कांदा वगैरे असं काय भाजून वगैरे काय घेतलं नव्हतं, धने वगैरे काय असं गरम मसाला, सिंपलच कांदा वगैरे वाटण करून घेतलं होतं. त्यानंतर मी असं बॅगमध्ये दळण आणलं होतं, मुलांनीच आणून दिलं होतं. तर आता इथं भाकरी करण्यासाठी पीठ घेत होते. तर अशी बॅग आणत असते आणि नंतर मी डब्यात ठेवत असते. डबे पण आहे, पण मी असंच देत असते मुलांकडं पिशवीमध्ये वगैरे. तर इथं मी भाकरी करण्यासाठी पीठ पण काढून घेत आहे. तर आता पटकन भाकरी पण करून घेते, म्हणजे स्वयंपाक झाला असता लवकर. एकदा स्वयंपाकाला सुरुवात केली की लवकर होतं स्वयंपाक, असं काही उशीर लागत नाही. कारण एकदा सगळं अगोदर तयारी वगैरे करून घेतली की मग लगेच होतं स्वयंपाक. त्यामुळे मी मसाला कट वगैरे करून ठेवला होता, फक्त मला वाटणच करायचं राहिलेलं होतं. तर भाकरी पण करून घेते आता. भाजी झाली होती आणि इथं मी भाकरी पण करण्यासाठी घेतल्या आहेत आता. तर आज मी 4च भाकरी केल्या होत्या, मोठ्या अशा केल्या होत्या भाकरी. म्हणलं 4च करू, बास होतात 4 पण भाकरी. तर थोड्या मोठ्या केल्या होत्या आजच्या भाकरी मी. तर इथं भाकर पण छान अगोदर पीठ मळून घेत असते. छान पीठ मळलं की भाकर कुठं चिरत वगैरे नाही, आपली छान होती. पीठ मळण्यावरच आहे ज्वारीचं. तर इथं मी छान पीठ मळून घेतलं अगोदर आणि एक भाकर तर इथं करून घेतली. भाकर टाकली की लगेच पाणी टाकून घेत असते, नाहीतर पांढरे होतात. त्यामुळं तिथं भाकर दुसरी पण अशीच भाकर करून घेते. आणि इथं मी चाळणमध्येच भाकर ठेवत असते, नंतर डब्यामध्ये वगैरे ठेवत असते. तर इथं भाकर एक करून झाली होती. आता भाकरी तर करून घेते, दुसरी पण भाकर झाली होती. भाकर टाकली की लगेच पाणी लावून घ्यायचं, नाहीतर मग पांढरी होती. त्यामुळं
तर इथं माझ्या भाकरी पण करून झाल्या होत्या, 4 भाकरी अशा करून घेतल्या आणि स्वयंपाक सगळा झाला होता माझा. आता मुलांना पण जेवण करण्यासाठी वाढायचंच होतं, कारण तर इथं भाकरी वगैरे करून झाल्या. तर अशा छान इथं भाकरी करून झाल्या होत्या. तर पूर्णच आज स्वयंपाक झाला होता माझा सगळा छान. भाकरी, भात पण झाला होता आणि चिकनचा मसाला आज जरासं वेगळीच भाजी केली होती. तर रस्सा तर मी करतच असते दरवेळेस चिकनचा. म्हणलं आज थोडंसं चिकनचा मसाला करून आज असं. तर आजचं जेवण असं मी केलं होतं, मुलांना वाढलं पण होतं. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू. जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.